बीरचं घरचं मैदान आहे, त्यांचं सरावाचं मैदान आहे, जिथे प्रॅक्टिस केली जाते, सराव केला जातो. अशा घरच्या मैदानावरती तो संघ आतमध्ये क्रिकेट खेळतोय आणि आपण घरच्या अंगणात खेळताय. हा बॉल पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न केलाय. उंच आकाशात हा चेंडू आहे. काही वेळ दोन क्षेत्ररक्षक तिकडे तो चेंडू थांबवण्यासाठीच्या प्रयत्नात दिसत आहेत आणि तोपर्यंत जेवढ्या धावा घेता येईल पिंपरे खुर्दला तेवढ्या धावा तो टीम पळून पूर्ण करताना आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ सुरू होता, तो संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती धावा आहेत त्या 8 धावा. 8 धावा पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. आपण घरच्या अंगणामध्ये ज्यावेळेस खेळतो ना त्यावेळेस आपल्याला आपल्या घरच्या अंगणातला कानाकोपरा चांगला माहीत असतो. आज विकी कुंभार तुम्हाला आतमध्ये बघायला मिळतील. या स्पर्धेचे आयोजक म्हणून ते काम करतायत आणि आज त्यांचा जन्मदिवस सुद्धा आहे. बर्थडे बॉय आहे, ज्यांच्या आज जन्मदिवसाच्या निमित्तानं आपण पाहतो टीम मैदानावरती सुद्धा उतरलेली आहे आणि आज स्वतः ते बॉलिंग मार्कवरती आहेत. त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या आम्ही संपूर्ण आयोजकांच्या वतीनं आपल्या सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीनं आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. हा दिवस आयुष्यात आपल्या सारखा येऊ देत हीच आम्ही परमेश्वरच्यानी प्रार्थना करू. असे विकी कुंभार जे तुम्हाला बॉलिंग मार्कवरती बघायला मिळतील, ज्यांचा आज जन्मदिवस आहे, मोठा दिवस आहे आणि आज आपल्या संघाकडून आपल्या गावच्या टीमकडून तुम्हाला ते मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत. पॉवर प्लेचं हे दुसऱ्या क्रमांकाचं षटक बर्थडे बॉय घेऊन आलेले आहेत. पहिला चेंडू पहिला बॉलला आपण पाल फेस करत असताना लॉग ऑन क्षेत्ररक्षकाच्या अगदी समोरनं चेंडूनं दिशा बदलली आणि बॉल निघून गेलाय लॉग सीमारेषेच्या पार. या बॉलवरती धावा 4. या चौकारानं धावसंख्या 12 वरती जाऊन थांबेल. आपण घरच्या अंगणामध्ये ज्यावेळेस खेळतो त्यावेळेस आपल्याला घरच्या अंगणातला कानाकोपरा चांगला माहीत असतो, कारण आपलं हे घरचं मैदान आहे जिकडे तुम्ही प्रॅक्टिस करता, सराव करता आणि या खेळपट्टीचा अंदाज तुमच्या मागे आहे, अनुभव तुमच्या पाठीमागे आहे. त्या अनुभवाच्या बेसवरती पहिल्या विकेटला सामोरं जाताना पिंपरे खुर्दचा संघ आतमध्ये समोर दिसलेला आहे. तर नवीन फलंदाज 3 नंबरचा जो बॅटर आहे तो विकेटवरती आपल्याला आतमध्ये बघायला मिळेल. खेळ दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा, कारण माहीत आहे नॉकआउट फेरीमध्ये आता टीम आलेल्या आहेत आणि नॉकआउट फेरीमध्ये हा सामना काही करून जिंकायचा आहे. जिंकल्यानंतर प्री क्वार्टर खेळण्याची संधी प्राप्त होणार आहे हे दोघांनाही माहीत आहे. गेली 3 दिवस अगदी आनंदानं उत्साहानं सुरू असणारा हा टेनिस बॉल क्रिकेटचा एक मोठा महारण संग्राम आज सलगच्या 4थ्या दिवसामध्ये आलेला आहे. 3 संघ आत्तापर्यंत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरलेले आहेत. वाट आपण एका संघाची बघतोय. आज एक टीम टॉप 4 मध्ये दाखल होईल आणि त्या 4ही संघांना उद्या तुम्ही आतमध्ये खेळताना बघाल. उद्या मात्र टीममध्ये एक आयकॉनिक खेळाडू आतमध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळतील. हा बॉल थोडा हाफ ट्रॅकर आहे, फाईन लेगमध्ये चांगला बॅटवरती मेडल केला आहे आणि फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे खेळलेला बॉल. एक टप्पा घेत हा चेंडू सीमारेषेच्या पार जाईल आणि धावा 4 आहेत. या चौकारानं धावसंख्या वाढणार आहे. दुसरं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले. तुम्ही बघता पॉवर प्ले हा फलंदाजांना डोळ्यासमोर ठेवूनच क्रिकेटमध्ये तयार करण्यात आलाय आणि फलंदाजांना जास्त मदत होते ही पॉवर प्लेची, कारण 30 सर्कलमध्ये बाकीचे सगळे खेळाडू तर फक्त 2च खेळाडू लाईनवरती उभे असतात आणि त्याचा फायदा आतापर्यंत पिंपरे खुर्द 2 चौकार तुम्ही पॉवर प्लेमध्ये ठोकू शकलेला आहे. चेंडू थोडीशी ट्रिगर मुवमेंट करण्याच्या प्रयत्नात लेग बाईचा कॉल पंचांकडून. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या सुद्धा पुढे आकार घेईल. 2 षटकांचा खेळ टाकून पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती धावा आहेत त्या 18 धावा.
18 धावा धावपलकीवरती 2 षटकांचा खेळ संपलाय. एक चांगली सरासरी टीमनं राखली आहे. किती धावांचं टार्गेट प्रतिस्पर्ध्याच्या पुढे सेट करायचंय हे एक टार्गेट डोक्यामध्ये आहे. टार्गेट सुद्धा तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही बघा ज्या लोकांकडे टार्गेट नसतात ना ती रँडमली कुठेही भरकटत असतात. मात्र तुमच्याकडे टार्गेट आहे म्हणजे तुमच्याकडे डेस्टिनेशन आहे आणि तुम्हाला माहीत आहे तिकडे जायचं आहे. मग त्यावेळेस तुम्ही तो प्रवास तुम्ही कसा करता किंवा तो रस्ता तुम्ही कसा मार्ग तयार करता हा पुढचा प्रवास तुम्हाला पूर्ण करायचा आहे. ज्यांच्याकडे टार्गेट नसतं ते रँडमली कुठेही भरकटत असतात. तुमच्याकडे टार्गेट आहे, यशाकडे जायचं आहे. याच रस्त्यामध्ये अडचणी असतील मात्र त्या अडचणींवरती मात करत पुढे जायचं आहे. अशक्य काहीही नाही आणि जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवण्यामध्ये एक वेगळी मजा आहे. तिसरं षटक सुरू होईल आणि तिसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर तयार आहेत. लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन आतमध्ये 18 धावा धावपलकीवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक आपण बघतोय. एक गडी गमावला आतापर्यंत पिंपरी खुर्द. तर तिसऱ्या षटकासाठी आपण पुढे आलात आणि आता ही भागीदारी किती मोठी पुढे केली जाईल तयार यावरती चर्चा आहे. स्क्वेअर लेग मागे उभा करून ठेवलाय डावखुऱ्या आताच्या खेळाडूसाठी आणि त्या चेंडूवरती पुन्हा एकदा एकच सिंगल तिथे प्राप्त होईल. एका सिंगलच्या मदतीने धावपलकीवरती 19 धावांचा आकडा धावपलक ऑन बोर्डवरती दाखवतोय. मॅच मोठे दोन्ही संघांसाठी हा सामना अर्थात आपल्या या स्पर्धेतलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आहे आणि ही सर्वाधिक जास्त महत्त्वाची मॅच ही वीरसाठी आहे, कारण तो त्यांच्या गावच्या मैदानावरती आपल्या गावाच्या प्रेक्षकांच्या समोर खेळतोय. घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांच्या समोर खेळण्याचा आनंद वेगळा असतो आणि आज आपल्या घरच्या मैदानावरती ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन करून दाखवलेलं आहे असे हे आयोजक तुम्हाला या टीममधून खेळताना बघायला मिळतील. ज्यांनी संकल्पना मांडली, या संकल्पनेतून ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा उभी आहे असे आयोजक तुम्हाला या टीममधून खेळताना पाहायला मिळतील. पुन्हा एक चांगला चेंडू. काही संघ तुम्हाला असे बघायला मिळाले या स्पर्धेमध्ये जे कमर्शियल लेवलचे व्यावसायिक गटामध्ये क्रिकेट खेळणारे संघ होते, तर काही संघ असे बघायला मिळाले जे ग्रामीण भागाला बिलॉंग करतात मात्र आपल्या आवड छंद जोपासण्यासाठी ते या मैदानावरती आले. आणि अशा काही दोन क्रायटेरियाज आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये बघायला मिळाल्या. 2 संघ असे 2 क्रायटेरिया असे आहेत की काही संघ पूर्ण व्यावसायिक गटात क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत, तर काही ग्रामीण भागातले क्रिकेटर आहेत त्यांना पारितोषिकाची जास्त घेणं देणं नाही मात्र आपल्या गावामध्ये आपल्या गावाच्या शेजारची एक मोठी स्पर्धा इथे होते आणि आपण जो आवड आणि जो छंद जोपासला आहे तो छंद जोपासण्यासाठी मैदानावरती आलेले आहेत. कलेशी केलेली मैत्री जोपासण्यासाठी काही संघ या मैदानावरती क्रिकेट खेळताना दिसले. शहरापासून दूरवरती चेंडू कव्हरमध्ये बॉल ढकललाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव त्या चेंडूवरती मिळेल. थोडा फंबल झाला आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न तिथे होणार आहे. कलेशी मैत्री असावी. तुम्ही पहा, तुम्ही पोटापाण्याचा उद्योग जिद्दी न करा मात्र फक्त त्यावरतीच थांबू नका. क्रीडा विविध प्रकारचे जे खेळ असतात किंवा ज्या काही कला असतात त्याची मैत्री तुम्ही करा, कारण पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल. पण कलेशी केलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाते. त्यामुळं ती कलेशी मैत्री तुम्ही केल्यानंतर तुम्हाला समजेल तुम्ही का जगायचं. आर्ट इज लाईफ असं सांगितलं जातं. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा एक चांगली किफायतशीर गोलंदाज आतापर्यंत चांगली लेन गोलंदाजाने ठेवलेले. लेन बॉल आहे यावेळेस मात्र उंच आकाश मार्गानं सरळ उडवलाय आणि टाकून दिलाय चेंडू रोडच्या पलीकडे आणि या बॉलवरती 6 धावांची मोहर आहे. षटकार 6 धावांचा खेळ आणि 3 षटकांचा डाव संपला. 29 धावा धावपलकीवरती 3 षटकांचा खेळ टाकून झाल्यानंतर 29 धावा या ऑन बोर्डवरती आपल्याला पुढे बघायला मिळतील. 29 वरती हा आकडा धावपलकीवरती. तर येणारी अजूनही 3 षटकात शिल्लक आहेत आणि 4थ्या षटकाला सुरुवात होईल. 4थ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती स्वतः अण्णा आपण पाल लक्ष्मण सर जे बॉलिंग मार्कवरती येतील. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत, तर प्रत्येक टीम बरोबर इंडिव्हिज्युअली कॉन्टॅक्ट असणारे हे आयोजक आहेत. ज्या टीम या स्पर्धेमध्ये जी 32 गावं घेतलेली आहेत किंवा आता 31 गावं या स्पर्धेमध्ये 32वं गाव आपलंच आहे मात्र 30-31 गावांशी स्वतः वैयक्तिक संपर्क करणारे आयोजक म्हणून अण्णांची ओळख आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी सर्वांबरोबरीत एक मैत्रीपूर्ण संबंध अण्णांनी जपलेत आणि आता तेच बॉलिंग मार्कवरती 4थं षटक घेऊन येतील. पहिला बॉल आपण पाहिला अण्णांचा. वाईट बॉलचा कॉल पंचांनी दिलाय, त्यावरती 1 धाव पळून येईल.
म्हणजे टोटल 2 धावा चेंडूवरती आणि धावफलक 31 वरती जाऊन थांबेल. चौथ्या षटकाला सुरुवात होती. पहिला बॉल मात्र स्क्वेअर सांगितलाय. क्रिकेट तुम्ही पाच लाखो करोडो भारतीयांचा श्वास मानलेला क्रिकेट आहे आणि ग्रामीण भागातला प्रेक्षक मात्र आजही तुम्ही पहा या खेळावरती मनापासून प्रेम करतो. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकाने या खेळावरती मनापासून प्रेम केलेलं आहे. कारण हा खेळ प्रत्येकाला टीव्ही वरती बघायला तरी आवडतो किंवा मग मैदानावरती येऊन खेळायला तरी आवडतो. असा हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला आतमध्ये पाहायला मिळतोय. ग्रामीण भागामध्ये मात्र प्रत्येक वयोगटातला प्रेक्षक, कारण आज तुम्ही बघाल वयोवृद्ध लोकांची संख्या सुद्धा या मैदानावरती मोठी दिसली. हा चेंडू अण्णाचा यावेळेस चांगला चेंडू टाकलाय. जागा मोठी अर्थात ती उपलब्ध करू दिली नाही. लेग बायचा कॉल येईल. लेग बायच्या एका धाव्याने धावफलक पुढे. चौथ्या षटकाचा खेळ आणि वीरची टीम क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आपण. आज पारगावचा संघ तुम्हाला या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. त्या टीमचं आगमन होतोय. पारगाव संघाचं सुद्धा या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा डिंगडॉंग म्हणून या संघाची ओळख त्या टीमनं तयार केलेली आहे आणि पारगावचा संघ आज या मैदानावरती दाखल होतोय. पारगाव टीम सुद्धा आज या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना बघायला मिळेल. पूर्ण व्यावसायिक गटातली प्रोफेशनल टीम आहे आणि ग्रामीणचा डिंगडॉंग म्हणून त्यांची ओळख आहे. डिंगडॉंग संघाची दहशत काय होती यावरती आपण चर्चा केलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये व्यावसायिक स्वरूप आणणारा संघ म्हणजे डिंगडॉंग. कव्हर मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक पुढे. 2 धावांसाठीचा प्रयत्न. अण्णांकडे फेक आहे. तोपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाताना दिसणार आहे. चौथ्या षटकामध्ये आपण आहोत. शांत पद्धतीने हा सामना सुरू आहे. कुठेही गडबड गोंधळ तुम्हाला बघायला मिळणार नाही. दुपारच्या सत्रामध्ये सुरू असणारी मॅच आहे आणि शांततापूर्व वातावरण आहे. इथून पुढे कदाचित त्या मॅचमध्ये एक वेगळा ट्रॅक बघायला मिळेल का? बॉल स्विंग अँड मिस. अण्णांची पुन्हा एकदा किफायतशीर गोलंदाजी. पिंपरे खुर्द जास्त व्यावसायिक टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये टीम दिसत नाही. तुम्ही बघाल वीरचा संघ सुद्धा आता अलीकडे तुम्ही पाहाल संघानं क्रिकेट नुकतंच कमर्शियल लेवलकडे हा संघ वळालेला आहे. पिंपरी खुर्दची टीम सुद्धा नाही जास्त कमर्शियल लेवलच्या क्रिकेटकडे जास्त आलेली. पुरंदरमधल्या काही ठराविक टीम तुम्हाला बघायला मिळतील. कव्हरमध्ये हा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहेत समोर. चांगलं कलेक्शन. 2 धावा. काही अशा ठराविक टीम आहेत पुरंदरमधल्या ज्या कमर्शियल लेवलचं क्रिकेट खेळतात. जेजुरीची टीम येऊन गेली. ढालेवाडीचा संघ येऊन गेला. सासवडच्या 2 टीम स्पर्धेत खेळल्या. पिसर्वेची टीम ह्या कंटिन्यू खेळतात. तालुक्यातल्या टीम ज्या बाहेरगावचं क्रिकेट सुद्धा खेळतात. अजून काही टीम्स तुम्हाला त्यांच्या बरोबरीत बघायला मिळेल. लॉयन्स नीराला तुम्ही उद्या बघणार आहात. 4 षटकांचा खेळ टाकून पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 ऑन बोर्ड. 36 धावा धावपलकीवरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर आहेत. अजून येणारी 2 षटकं शिल्लक आहेत. 12 चेंडू टाकण्यासाठी बघायचं वीर कोणत्या 2 गोलंदाजांना आणतो, कारण महत्त्वाचा खेळ आहे आणि संघाला माहीत आहे जबाबदारी आज महत्त्वाची राहील. कारण आपण आपल्या घरच्या मैदानावरती आणि घरच्या मैदानावरती खेळत असताना आपल्या घरच्या प्रेक्षकांना आपला खेळ दाखवायचा आहे आणि बॉलिंग मार्क वरती बघायचं आहे की हा ज्यांचा जन्मदिवस आहे आणि आज महत्त्वाचा दिवस आणि आज कदाचित हा भाग क्लिअर करूनच बर्थडे सेलिब्रेशन करायचा मानस असावा असे विकी बॉलिंग मार्कवरती. आधीचं षटक सुद्धा विकीने टाकलं होतं. त्या खेळाडूकडे आपण बघितलंय पुन्हा त्याच्याच हातावरती हा चेंडू ठेवण्याचं काम केलेलं आहे. पहिला चेंडू. क्षेत्ररक्षक मागे. मिड विकेटमध्ये तो बॉल थांबवण्याच्या प्रयत्नात तिकडे आपल्याला बघायला मिळतील खेळाडू. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. टीम एका ताकदीनं खेळावं लागणार आहे. पिंपरेला सुद्धा आणि वीरला सुद्धा एका ताकदीचं बॉल मोठं सांगितलं जातं. अकेले हम बूंद है मिल जाए तो पूरा समिंदर है. अकेले हम धागा है और मिल जाए तो पूरी चादर है. और अकेले हम कागज है मिल जाए तो पूरी किताब है. या एका ताकदीनं जायचंय. हा बॉल उडवलाय मिड विकेट मध्ये चेंडू. 2 क्षेत्ररक्षक मात्र त्यांना बीट करत बॉल. या चेंडूवरती धावा येणार किती पंच शहानिशा करून या चेंडूवरती धावा किती आहेत ते सांगतील.
षटकार 6 धावा या चेंडूवरती आहेत आणि या 6 धावांनी धावपलक्यावरती वाढ होताना दिसणार आहे. बटे बॉय बॉलिंग मार्क वरती आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट ठोकलेला एक मोठा षटकार. बाईचा कॉल यावेळेस पंचांकडून. बाईचा कॉल, एक सिंगल धाव आणि एका धावेच्या बरोबरीत धावपलक पुढे येईल. जन्मदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही पहा, कारण वाढदिवस आणि वाढदिवस म्हणजे फक्त एक दिवस असा, हा साधा सोपा दिवस नाही आहे की जो तुम्ही सहज सोप्या पद्धतीने त्याचं सेलिब्रेशन कराल आणि तो विसरून जाल. हा महत्त्वाचा दिवस असतो आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्या दिवसाची जी किंमत आहे ती फार मोठी आहे. हा बॉल यावेळेस आपण पाहाल थोडंसं अपील होतं, मात्र त्या अपीलला दाद दिलेलं नाही. जन्मदिवस म्हणजे नेमका काय, हा प्रश्न BCC वर्ल्डच्या एका कार्यक्रमात जगातल्या तमाम VIP उपस्थितीत विचारला गेला होता की जन्मदिवस म्हणजे नेमका काय. BCC वर्ल्डची मोठी कॉन्फरन्स होती आणि जगातले तमाम VIP लोक त्या कॉन्फरन्ससाठी होते आणि त्या कॉन्फरन्समध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की जन्मदिवस म्हणजे नक्की काय. आज विकीचा जन्मदिवस आहे आणि जो बॉलिंग मार्कवरती आणि ज्याचं सर्वात सुंदर उत्तर हे भारताचे आदरणीय राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांनी दिलं होतं की जन्मदिवस म्हणजे काय. त्यांनी सांगितलं होतं की बर्थडे आपल्या आयुष्यातला एकमात्र दिवस असतो ज्या दिवशी आपल्या रडण्याच्या आवाजानं आपली आई हसली होती. त्यानंतर पुन्हा असा दिवस कधीच येत नाही की मुलाच्या रडण्यानं आई हसेल. अब्दुल कलामांचं हे उत्तर किती समर्पक आहे आणि तुम्हाला सांगून जाईल की ज्या दिवशी मुलाच्या रडण्यानं आईला आनंद होतो, मात्र त्यानंतर आईच्या आयुष्यामध्ये परत कसा तो दिवस कधीच येत नाही की तिच्या मुलाच्या रडण्यानं तिला आनंद होईल. विकी कुंभारला बॉलिंग मार्कवरती 5वं षटक टाकण्यासाठीची जबाबदारी देण्यात आली. आज महत्त्वाचा दिवस त्याच्यासाठी. फुल टॉस बॉल आणि या चेंडूवरती सुद्धा आपण बघितल्यात धावांचा पाऊस आपण पाल पुढे आणण्याच्या प्रयत्नात. 6 ऑन बोर्ड. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलेला आहे. नो बॉल. नो बॉलचा कॉल आणि या चेंडूवरती धावा 6 म्हणजे टोटल 7 धावांचा आकडा हा धावपलक्यावरती घेतला जाईल आणि येणारा चेंडू घेऊन येईल फ्री हिट. फ्री हिट पुढे असणार आहे आणि 7 धावांनी धावपलक 53 वरती जाऊन थांबतोय. 5व्या षटकामध्ये विकी कुंभार महागडा साबित ठरलाय. फ्रीडचा चेंडू होता. फ्रीडच्या चेंडूचा पुन्हा एक खरपूस समाचार. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर खेळलेला हा बॉल. या बॉलवरती सुद्धा धावा 4 आहेत. खूप महागडं षटक राहिलं विकी कुंभारचं हे 5वं. 57 धावा धावपलक्यावरती 5 षटकांचा खेळ टाकून पूर्ण झालेला आहे. घरच्या मैदानावरती खेळत असताना बघायचं वीरची टीम आपण पाहतो कशा पद्धतीने पुढे हा सामना कव्हर करणार आहे. लाखो भाविक भक्त दरवर्षी यात्रेच्या निमित्तानं या गावामध्ये येत असतात. विशेष म्हणजे 7 गावं ही या भागामध्ये येऊन मुक्कामी असतात. त्यामुळं मोठी यात्रा असते. 15 दिवसाचा एक मोठा यात्रा उत्सव हा वीरमध्ये आपण साजरा होताना बघतो. त्यामुळे एक मोठा आध्यात्मिक महत्त्व प्राप्त असणारी ही भूमी आहे आणि आज याच गावातली टीम या मैदानावरती उभी आहे. खरं तर आजच्या जगामध्ये देवाकडे किंवा देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावरून बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. कारण माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातून खरा कळतो. रणजित शेवटच्या षटकासाठी आलेत. फुल टॉस बॉल रणजित यांचा
आणि बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती धावा 4, चौकारानं सुरुवात आहे. त्यामुळं देवासमोर तुम्ही उभं राहिल्यानंतर कसं वागता यापेक्षा देवाकडे पाठ फिरवल्यानंतर तुमचं वागणं कसं आहे ना, या गोष्टीला फार महत्त्व सांगितलं जातं. चांगले कर्म आणि चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर महत्त्वाचा मुद्दा स्क्वेअर लेग यावेळेस पुढे झेल नाही होत आहे. आणि दुसऱ्या धावेसाठीच्या प्रयत्नात अण्णांची फेक, तिसऱ्या पंचांची मदत आपण पाल पुढे घेण्यात येते. चांगले कर्म आणि चांगले विचार जर तुमच्या मनात असतील ना तर तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालतं. पण हृदयामध्ये जर तुमच्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा तरी त्याचा काही उपयोग होत नाही. रनआउटसाठी तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. दोन धावा पळून पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावींनी धावफलक पुढे येईल टीम पिंपरे खुर्द पहिल्यांदा बॅटिंगसाठी. पुलर लेनचा हा चेंडू पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड हा फटका आपण पाल पुढे खेळलाय. आधी कापत चेंडू मागे गेलाय. शेवटच्या षटकामध्ये आक्रमकता फलंदाजांची जास्त दिसते. मोठा फटक्यांचा शोध राहणार आहे. सामना कंट्रोल करण्याचा प्रयत्न राहील. संघर्षाची लढाई आहे. इथे तुम्हाला संघर्ष ठेवावा लागेल. सहज सोप्या पद्धतीने नाही मिळत विजय. हा बॉल बॅक टू द बॉलर खेळलेला चेंडू पुन्हा एकदा उंच आकाश मार्गाने उडावलाय आणि पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पार. धावा येतील त्या 6. षटकार. या षटकारानं धावपलकीवरती 71 धावा पूर्ण करतोय पिंपरे खुर्दचा संघ. मोठ्या धावपलकीच्या दिशेने आता वाटचाल सुरू झालेली आहे. 71 धावांचा आकडा धावपलकीवरती. त्यामध्ये पुन्हा एका धाव्याने वाढ होताना दिसेल. ओयूटीचा कॉल दिलेला आहे. धावबाद होतील खेळाडू. काल ऋषी नातूला आपण खेळताना बघितलं. सिद्धेश्वर पिंपळगावचा संघ खेळला. काल ऋषी नातूनं एकट्यानंच 71 बनवल्या होत्या. मात्र एकट्या 71 बनवणारा ऋषी नातू काल क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये त्या सिद्धेश्वर पिंपळगावला 4 चेंडू 7 नाही करता आल्या. 2 चेंडू 5 ची मॅच संघ पराभूत होऊन घरी गेला. म्हणजे क्रिकेट तुम्ही बघा कसं आहे. आउट कोण आहे हे तिसऱ्या पंचांकडून सांगितलं जाणार आहे. लेफ्ट हँड बॅटर बाद होऊन माघारी आलेले आहेत. तेच बाद होतील. धावपलकीवरती शेवटच्या षटकातला आपण पाहतो खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. तो शेवटच्या षटकाचा खेळ समाप्तीच्या उंबरठ्यावरती पुढे येऊन उभा राहिलेला आहे. वीरच्या टीमच्या समोर मात्र पिंपरे खुर्दनं आता मोठा धावपलक उभा केलाय. 70 पेक्षा जास्त धावा आहेत. सहा षटकं टाकून पूर्ण झालेले आहेत आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 72 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी बनवायच्या 73 धावा. श्रीनाथ क्रिकेट क्लब वीर मनीष कुंभार यांचं या ठिकाणी इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतो.
पिंपरे टीम चला लगेच, फिल्डिंगसाठी चला लगेच ताबडतोब. आलेल्या सर्व नवीन संघांना विनंती आहे, आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क करायचा आहे. आलेल्या जे नवीन संघ आहेत त्या संघांना विनंती आहे, आपण या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायला. चला बॅटर, पहिले 2 सलामीवीर. छत्तीस चेंडूमध्ये बनवायच्या 73 धावा. 6 षटकांमध्ये 73 धावांचा पाठलाग घेऊन आतमध्ये वीरची टीम दाखल होते. पहिले 2 सलामीवीर विक्रम बॉलिंग मार्कवरती तयार आहेत. पहिला बॉल विक्रम यांचा वाईड आहे. एक अतिरिक्त धाव, स्क्वेअर बॉलचा कॉल आणि एका अतिरिक्त धावेनं धावपलकेचा खेळ चालू. विक्रमनं पहिला बॉल स्क्वेअर टाकलेला आहे. बॉल स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू समोर टाकला होता बॉल आणि स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. पॉवर प्ले महत्वाचा राहील वीर टीमसाठी, कारण 70 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग घेऊन टीम आपण आतमध्ये आलेला आहात आणि इतक्या मोठ्या धावपलकेचा पाठलाग ज्यावेळेस करायचा आहे त्यावेळेस आपल्याला सुरुवात चांगली करणं आवश्यक आहे, कारण असं म्हटलं जातं ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला. त्यामुळं चांगली सुरुवात हे तुमचं निम्म यश मानलं जातं आणि त्यामुळे बघायचं एक सुरुवात कशी टीम करते. चेंडू शरापासून दूर वरती बॉल सेकंड स्लिप मागे उभी करून ठेवलेले, तिकडे थांबला बॉल जाऊन. पारगाव कॅप्टन इथे संपर्क करा. पारगाव संघ नायकांना विनंती आहे,
आयोजकांनी आपल्याला कॉल केलेला आहे, आपण इथे ताबडतोब संपर्क करायचा आहे. टीम पारगाव. पहिल्या बॉलला फेस करत असताना पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना तुम्ही पाहाल हा बॉल थोडासा धीम्या गतीने चेंडू टाकला होता. चेंडूवरती बोटं फिरवण्याचं काम. प्रत्येक बॉल नाही तुम्हाला मोठा फटका खेळता येणार. चांगल्या चेंडूला मान सन्मान देण्याचं काम करावं लागेल टीम, कारण चांगल्या चेंडूची छेड काढण्याचा प्रयत्न जर केला तर मग त्याची नुकसान भरपाई सुद्धा तुम्हाला करून द्यावी लागू शकते. वरण महाडचा जो संघ आहे तो संघ या स्पर्धेसाठी आपल्या बरोबरीत मैदानावरती उपस्थित होतोय. भरपूर लांबून तो संघाच्या स्पर्धेसाठी आमच्या बरोबरीत जॉईन झालेला आहे. त्यामुळं महाडची ही टीम आज या स्पर्धेसाठी आली आहे, त्यांचंही आम्ही स्वागत करतो. एक ओव्हर टाकून पूर्ण होते आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती धावा आहेत त्या फक्त 4. पारगाव संघ नायकांना विनंती आहे, आपण इथे संपर्क करायचा आहे. समोरच्या टीमचे कॅप्टन इथे येऊन थांबलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा. 73चा पाठलाग होता. टीम पॉवर प्लेमध्ये सुरुवात चांगली करणं गरजेची होती. पहिल्या चेंडूवरती वाईटची एक आली होती, म्हणजे पुढच्या 6 चेंडूमध्ये फक्त 3 धावा वीर तुम्ही गोळा करू शकलेला आहे. तीस चेंडू आणि बनवायच्या त्या 69 धावा. 30 चेंडूमध्ये 69 धावांची आवश्यकता खेळ जिंकण्यासाठी आता पुढे. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू होत आहे. ओंकार बॉलिंग मार्कवरती ज्यांना दुसरं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी बोलवलंय. पहिला बॉल हाफ ट्रॅकर ओळखलाय, बॉल टाकलाय स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक मागे डीप मध्ये. पुन्हा एक चांगलं कलेक्शन तिथे बघायला मिळालंय. आपल्या संघासाठी धावा गोळा करण्यासाठीचा प्रयत्न आहे. आज वाऱ्याचा वेग सुद्धा तुम्ही बघाल दिवसभर मॅटर करणार आहे. टेनिस बॉल क्रिकेटवरती जर ज्यावेळेस तुम्ही बघा टेनिस बॉल हा वाऱ्याचा इफेक्ट भरपूर जाणवतो या मॅचवरती किंवा या खेळावरती. लेदर बॉल आणि टेनिस बॉल जर बघितलं तर आपण लेदर बॉल हा टेनिस बॉल क्रिकेटच्या तुलनेमध्ये किंवा टेनिस बॉलच्या तुलनेत लेदर हा बॉल हा खूप जड असतो. त्यामुळे लेदरवरती जास्त इतका वारा इफेक्ट करत नाही, मात्र टेनिसवरती बराच वारा इफेक्ट करतो. आणि आज वाऱ्याचा वेग सुद्धा थोडासा जास्त धावताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आजचं समीकरण कसं राहील, आज ही संपूर्ण प्रतियोगिता शृंखला कशी दिसते पुढे. पारगाव संघ असेल इथे तर आपण टॉससाठी या. हा बॉल फाईन लेग मध्ये खेळलेला चेंडू आहे आणि या बॉल वरती धावा 4 चौकार. चार धावा आलेले आहेत. या चौकारानं धावसंख्या वाढली, 10 वरती जाऊन थांबणार आहे. 10 धावांचा आकडा धावपलक्यावरती. पॉवर प्लेचं दुसऱ्या क्रमांकाचं षटक आहे आणि 10 धावा आतापर्यंत टीम दुहेरी अंकामध्ये येण्यासाठी आपल्याला दुसऱ्या षटकाची वाट बघावी लागली. हा चेंडू सोडून दिला. बाहेर असलेला बॉल पंचाने सुद्धा स्क्वेअर बॉल घोषित करून टाकला. एक अतिरिक्त धावेने धावपलक्यावरती 11 धावा. महाराष्ट्र पोलीस आमिरजी शेख हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. आपण या ठिकाणी उपस्थित होत आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ थोडंसं शपल करत चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा स्विंग अँड मिस ची कहाणी तिथे दिसलेली आहे. बीट होताना दिसलेत बॅटर. एक चांगला चेंडू लाईन लेंथ वरती टाकलेला, मात्र कदाचित शपलिंग जास्त दिसलं होतं. शपल जास्त करतायत हल्ली तुम्ही बघाल बॅटर.
हो हो हो, हा बॉल यावेळेस अनपेक्षित उसळी चेंडून घेतली, मात्र भरपूर लांबून रीचच्या बाहेर आणि पुन्हा स्वेअर. वाईट बॉलचा कॉल. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. हे षटकाबरोबरीत पॉवर प्ले जो मॅन्डेटरी आहे तो संपला जाईल आणि यानंतर 4 षटकं शिल्लक राहतील. मग 4 षटकामध्ये वीर टीमला किती धावा बनवायच्यात हे जे कॅल्क्युलेशन आहे ते विजयाचं कॅल्क्युलेशन आपलं आम्ही सांगून देऊ. हा बॉल थोडासा वेट केलाय, वेऊ दिला, लेट कट खेळलेला चेंडू, बॉल बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. चांगला स्ट्रोक आणि 4 धावा. लेट कटची झलक तिथे आपल्याला पाहायला मिळाली. 16 धावा धावपलकीवरती. 16 धावांचा आकडा पूर्ण केलाय टीमनं. पहिला धक्का टीम वीर संघाला. 2 षटकांचा खेळ टाकून पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक 16 वरती. विजयासाठी बनवायच्या 24 चेंडूमध्ये 57 धावा. समीर थोरात हे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करतो. 24 चेंडू 57 धावा विजयासाठी आवश्यक असणारा खेळ. चोवीस चेंडूमध्ये 57 धावा विजयासाठी आवश्यक आहेत आणि तिसरं षटक पिंपरे खुर्द समोर घेऊन येईल. यानंतर मात्र एक मोठी मॅच आपल्या भेटीला येते. रायगड जिल्ह्यातला महाडचा वरदचा संघ आज या स्पर्धेसाठी आलेला आहे. रायगडची टीम, रायगड महाडचा संघ पुण्यातल्या दौंडच्या पारगाव बरोबर मॅच खेळणार आहे. त्यामुळं 2 मोठ्या टीम यानंतर खेळतील. पारगावच्या संघाची दहशत या सीझनला आपल्याला माहीत आहे किती मोठी राहिलेली आहे. लागोपाठ 26-27 फायनल ज्या टीमनं जिंकलेल्या आहेत आणि लागोपाठ 42 सामने लागोपाठ जिंकणारी टीम आहे पारगाव. लागोपाठ 42 सामने जिंकणं इट्स नॉट जोक आणि ते 40-42 सामने लागोपाठ जिंकत 25-26 लागोपाठ फायनल अशी टीम पारगावची रायगडच्या संघाबरोबरीत खेळेल. म्हणजे रायगड बरोबर पुणे असा एक मोठा सामना होईल. 2 वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या 2 मोठ्या टीम तुम्हाला यानंतर दिसतील आणि त्या मॅचचा टॉस काही वेळात या ठिकाणी होणार आहे. पारगाव आणि वरद टीम रायगड महाड हा टॉस यानंतर थोड्याच वेळात कव्हर होणार आहे. पारगावची टीम थोड्याच वेळात उपस्थित होते. बॉल पुन्हा शहरापासून थोडासा दूर वरते. डॉल बॉल तिकडे दिसलाय. प्रत्येक निर्धाव चेंडू बरोबरीत रिक्वायर 100चा ग्राफ वाढेल टीम श्रीनाथ 11. बॉल यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 1-2 पावले पुढे सरसावत बॉल मारलाय सरळ शेडवर. 6 धावा. षटकार 23 पूर्ण झाल्या या षटकारानं. रणजित धुमाळ सरांच्या बॅट मधून एक मोठा षटकार. ॲडव्होकेट आहेत आणि ते आज बॅट घेऊन आतमध्ये आहेत. त्यांच्या बॅट मधून आलेला एक मोठा षटकार. वाईट बॉलचा कॉल पंच देतील. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. यानंतरची 3 षटकं आपल्याला पाहिजे आहेत. 24 बनवल्या टीम. आपल्याला 73चा प्रवास आहे. चेंडू पुन्हा एकदा वाईटच आहे.
वाईट चेंडूची संख्या थोडीशी वाढली आहे या षटकामध्ये. थोडेसे स्क्वेअर बॉल गोलंदाजाकडून पुढे टाकलेत. पुन्हा एकदा रणजित धुमाळ. हा बॉल यावस्थेही टप्प्यात नाही आलाय, बॅटीच्या पुढे नाही मिळाला. 5 चेंडू या षटकातले टाकून पूर्ण झालेले आहेत. एक चेंडू फक्त येणं बाकी आहे. त्यानंतर आपण कळू की 18 चेंडूमध्ये मग धावा बनवायच्या किती राहतील. टीम वीर बॉल कव्हरमध्ये, कव्हरच्या क्षेत्रात खेळा. एक्स्ट्रा कव्हरकडे बॉल. क्षेत्ररक्षक मागे उभा करून ठेवलेला. एकच धाव त्या चेंडूवरती घेतली जाईल आणि जाऊ कॅल्क्युलेशनाकडे. शेवटचे 18 चेंडू खेळ, अर्थात 18 चेंडूंचा शिल्लक राहणार आहे आणि बनवायच्या त्या 47 धावा. 18 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 47चा खेळ. षटक क्रमांक 4 सुरू होणार आहे. विजयाचं कॅल्क्युलेशन तुम्हाला गाठायचं आहे, त्यासाठी कॅल्क्युलेटेड क्रिकेटच खेळावं लागतं. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता परिस्थितीनुसार पुढे जावं लागेल. बॉल रणजित धुमाळ. टप्प्यातला कार्यक्रम टप्प्याटप्प्यानं करण्याचं काम करून टाकलंय आणि रणजित धुमाळ ॲडव्होकेट यांच्या बॅटमधून पुन्हा एक मोठा षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वॅगनं स्वागत करून टाकलंय रणजित धुमाळ यांनी, ज्यांच्या नावात जीत आहे असा रणजित धुमाळ यांना तुम्ही आतमध्ये बघताय. या ठिकाणी उपस्थित होत आहेत आयोजक वेळेचे पक्के स्वप्नील धुमाळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. आपण इथे उपस्थित झालेला आहात. चौथ्या षटकामध्ये आता काय गंमत होते हे पाहायचंय. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय रणजित यांनी. तेच ऑन स्ट्राईक येईनला आहेत. हा बॉल यावेळेस उंच उडवलाय, जास्त उंच गेलाय. क्षेत्ररक्षकाला भरपूर वेळ आहे. हो एका हातात कॅच पकडण्याच्या प्रयत्नात होतोय, तो बॉल हातातून निसटलाय. एक धाव आले. झेल रणजितचा सुटलाय. शेवटचे 15 चेंडू बनवायच्या त्या 40 धावा. 15 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आता इथून पुढे आहे. 15 चेंडू मध्ये 40 धावांचा प्रवास इथून पुढे विजयासाठी करायचा आहे. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक प्रशांत. वाईट बॉल पुन्हा सरांनी सांगितलंय. अजून एक स्वेअर. 15 चेंडू मध्ये 39 धावा आता विजयासाठी दूर आहे टीम. आपण प्रशांतनं खेळलेला फटका थोडा वाईडिश लॉग ऑनलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उभे करून ठेवले. तिथे एकच सिंगल प्राप्त होणार आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे येईल. एका धावेची मदत सुद्धा खूप मोठी राहणार आहे. असं नाही की मोठ्या फटक्यांबरोबरीतच पुढे जावं. या 1-1, 2-2 धावा सुद्धा विजयाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. त्या मॅटर करतील या मॅच मध्ये. रणजित धुमाळ आतापर्यंत मोठ्या फटक्यांसहित आपण पालात मध्ये उभे असणारे खेळाडू. रणजित धुमाळ आसमान दाखवलंय आणि पुन्हा एकदा रणजित धुमाळ यांच्या बॅट मधून अपेक्षित ब्लास्ट. उंच आकाश मार्गाने बॉल टाकलाय सीमा रेषा पार. वाघाची दहाड आहे ही. षटकार. बत्तीस धावा अजून विजयासाठी. 32 धावा यानंतर 2 षटक येणं बाकी आहे आणि 32 धावांची आवश्यकता राहिली आहे सामना जिंकण्यासाठी वीरला. हा बॉल पुन्हा एकदा रणजित धुमाळ जायंट किलर आहे. प्रतिस्पर्ध्यावरती तुटून आता या खेळाडूनं मोठं आक्रमण चढवलंय. रणजित नावासारखी नावाला शोभेल अशी बॅटिंग आहे. शेवटचे 12 चेंडू आता खेळात राहिलेत आणि 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी जे विजयाचं कॅल्क्युलेशन राहिलंय ते 26 धावांचं. 12 चेंडू आणि 26 धावा. 12 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता खेळ जिंकण्यासाठी पुढे येऊन उभी राहिले.
12 चेंडू आणि 26 धावांचा प्रवास. रणजित धुमाळने हा सामना क्लोज करून टाकलेला आहे. क्लोज एन्काउंटर आहे. त्यानं त्याच्या मॅनातली तलवार बाहेर काढल्यानंतर प्रतिस्पर्ध्यावरती त्यानं आतापर्यंत सपासप वार करून टाकलेले आहेत. एक जीवनदान दिलंय तुम्ही रणजित धुमाळला. तोच जीवनदान दिलेला रणजित धुमाळ तुमच्या तोंडातला घास हिसकून माघारी निघून जातो का हे पाहायचंय. सोपा झेल सुटलाय. प्रति षटका पाठीमागे 13 धावा आता विजयासाठी गरजेच्या आहेत, कारण 13च रिक्वायरमेंट रेट आहे. 12-26 ची मॅच आहे. विक्रम बॉलिंग मार्क वरती आलेत. प्रशांतला पहिला बॉल त्यांनी वाईट टाकलाय. 12 चेंडू 25. चेंडू 25. कव्हर मध्ये बॉल. एक चांगला स्ट्रोक आहे प्रशांत यांच्याकडून सुद्धा. एकच धाव. 11 चेंडू रणजित. बनवायच्या 24 धावा. 11 चेंडू मध्ये 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. याद रखना, मौका मुझे भी मिलेगा और घायल तू भी होगा. आणि पुन्हा एकदा रणजित आहे ऑन फायर. दहा चेंडू आणि बनवायच्या राहिल्या आता 18 धावा. 10 चेंडू मध्ये 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू 18. 9 चेंडू मध्ये 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. रणजित धुमाळ मोठी बॅटिंग आतापर्यंत, मात्र सामना अजून जिंकलेला नाहीये. अभ्यास खोलर फतते. हा चेंडू समोर. पुन्हा एकदा संधी होती धावबाद करण्याची, मात्र ती आता तो निघून जाते. एक धाव. 8 चेंडू 17. 8 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आता खेळ जिंकण्यासाठी. आतमध्ये 8 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 8 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 17 धावांचा पल्ला मैदानावरती गाठायचा आहे. 2 चेंडू अजून या षटकातले. अजय वैस प्रशांत स्क्वेअर लेग पंचांना पार करत हा चेंडू. एकच सिंगल येईल. 7 चेंडू 16 धावा. 7 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. वीर बरोबरीत पिंपरे खुर्द अशा या 2 गावांची टक्कर आहे. खूप लांबून हा सामना उडत आणण्याचं काम केलंय टीम वीरनं. 7 चेंडू मध्ये 16 धावा. ह्या विजयाचा खेळ आहे. आणि हा बॉल कव्हर मध्ये. चौकार आलाय. कव्हर मध्ये 4 धावांचा खेळ आणि शेवटच्या 6 चेंडूंमध्ये आता राहिल्यात त्या 12. सहा चेंडू मध्ये 12 धावा. हा क्लोज एन्काउंटर आतमध्ये. हा सामना किती जवळ येऊन थांबतो या मॅचचं महत्व तुम्ही बघाल. अण्णांना जावं लागतंय बॅट घेऊन आतमध्ये. यावर या मॅचचं महत्व तुम्हाला लक्षात घेता येईल. 6 चेंडू मध्ये 12 ची मॅच आहे आणि आता शेवटचे 6 चेंडू पिंपरे खुर्द कडून टाकणार कोण, हा एक मोठा सवाल आहे. टीम एकत्र आली, उभी राहिली, चर्चा करते. पंचांना सुद्धा त्यांनी चर्चेत घेतलं होतं आणि पुन्हा एकदा खेळ जाग्यावरती. 6 चेंडू मध्ये 12 धावांचा खेळ मॅच मध्ये शेष आहे. रणजितनं खूप लांबून हा सामना ओढत आणलाय. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत. 37 धावा आपल्या बॅट मधून त्यांनी बनवलेल्या आहेत. वैयक्तिक मोठा धावफलक आहे त्यांचा.
या मॅच मधला, तर 6 चेंडू मध्ये 12 ची मॅच आहे. पहिलाच चेंडू, पहिलाच बॉल वाईट सांगितलेला आहे. शेवटचे 6 चेंडू खेळात राहतील आणि 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या अजून 11 धावा. 6 चेंडू मध्ये 11 धावा विजयासाठी दूर आहे टीम. निर्धाव चेंडू, 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू मध्ये 11 धावा. लागोपाठचे 2 निर्धाव. 4 चेंडू 11 धावा. बॉल मिड विकेट मध्ये आणि झेल सोडलाय क्षेत्ररक्षकानं सोपा. पुन्हा एक. 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू मध्ये 10 धावा विजयासाठी. आणि पुन्हा एकदा रणजित ऑन स्ट्राईक. टीमचा एक महत्वाचा खेळाडू हुकुम एक्का राहिला आतापर्यंत रणजित हुमार. 3 चेंडू 10. ओहो हो, या बॉलवरती धाव नाही आली. 2 चेंडू 10 धावा दूर टीम. 2 चेंडू मध्ये 10 धावा विजयासाठी. बॉल स्क्वेअर लेग मध्ये. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. धावा 4 आहेत. आणि आता शेवटचा 1 चेंडू खेळात राहिलाय आणि एका चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 6 धावा. हा सामना 1 चेंडू 6चा संपवला रणजित, तर 5,000 रुपयांचं बक्षीस. 1-6ची मॅच आहे. समोर मिळाला होता चेंडू मात्र लाईनच्या आतमध्ये आणि हा संघर्ष इथे आपण पाहतो थांबतोय. 73चा पाठला घेऊन आलेली टीम मात्र पाल फक्त काही धावेंनी मागे थांबते. आणि एक मोठा संघर्षाचा खेळ. रणजित धुमाळचा एक मोठा नॉक. 41 धावा आपल्या बॅटमधून बनवणारा रणजित मात्र इथे पाल. तर हा सामना थांबतोय. मॅच जिंकले पिंपरे खुर्द संघाने. उपस्थित संघ जे इथे आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी संघ जे उपस्थित झालेले आहेत त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट करा. जे संघ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती, आपण इथे ताबडतोब संपर्क करा.